जय गजानन. या भारतभूमीला अनादी काळापासून संतांची भूमी म्हटलं जात आहे. मग संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत नामदेव महाराज, संत चोखामेळा, संत जनाबाई, असंख्य संतांची मांदी आळी आहे. आणि या संतांनी ईश्वरीय कार्य, जर ईश्वराची कुठली योजना आपल्याला पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यांनी या संतांचा आधार घेतलाय आणि संतांच्या अवतारातून या पृथ्वीवर मानवी जीवनाचं कल्याण करण्यासाठी संत रूपाने त्यांनी सेवा केली आहे. मी पुन्हा म्हणतोय, या संतांनी समाजाची सेवा केली आहे. या संतांना या विश्वाच्या कल्याणासाठी असंख्य यातना देखील सहन कराव्या लागल्यात, परंतु त्यांनी आपल्या अवतार कार्यामध्ये मानवी जीवनाचं कल्याण केलं. संत हेच भूमीवर, चालते बोलते ईश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. त्याच संतातील मेरुमणी शेगावचे संत गजानन महाराज. गजानन महाराजांचं नाव घेतलं तरी मनाला एक वेगळ्या प्रकारची शीतलता मिळते. या सद्गुरू गजानन महाराजांचं गजानन चरित्र, गजानन कथा, हे 21 अध्यायाचं 21 रूपी दुर्वांकुरांचं सेवा सद्गुरू गजाननाच्या चरणी अर्पण करून बघा. ही सद्गुरू गजानन महाराजांची गजानन कथा ऐकून बघा. तुमच्या जीवनाला गजानन महाराज एका सकारात्मक दृष्टीने कलाटणी दिल्याशिवाय जाणार नाही. जय गजानन.